अवकाळी पाऊस व चक्रीवादळाचा अल्यानी हद्दीतील सापलेपाडा येथील शेतकऱ्यांना मोठा तडाखा। ग्रामपंचायत अल्यानी हद्दीत काल मुसळधार अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळाने थैमान घातले होते। या घटनेची माहिती मिळताच लोकिन चॅनेलने प्रत्यक्ष अल्यानी ग्रामपंचायतमधील सापलेपाडा येथे जाऊन पाहणी केली असता अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळामुळे ग्रामपंचायत अल्यानी हद्दीतील सापलेपाडा येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले। शेतकरी विनायक सापले यांचे स्वतःच्या मालकीचे 10,000 क्विंटल क्षमतेचे गोडाऊन जमीन उद्ध्वस्त झाले आहे। या चक्रीवादळाचा तडाखा इतका होता की अनेकांच्या घराचे पत्रे कवळे कोसळून मोठे नुकसान झाले आहे। त्याचबरोबर या परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात वाल, हरभरा, मूग, उडीद, तूर याची लागवड केली होती, परंतु अवकाळी पावसाने शेतात पेरलेले धान्य पाण्याखाली गेल्याने रब्बी हंगामातील शेती व्यवसाय उद्ध्वस्त झाला आहे। आधीच अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, त्यात आता अवकाळी पाऊस व चक्रीवादळ यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल होऊन आर्थिक संकटात सापडला आहे। दरम्यान ऐन भात खरेदीच्या काळात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व अल्यानी ग्रामपंचायतीचे सदस्य शेतकरी विनायक सापले यांच्या मालकीचे असलेले गोडाऊन या चक्रीवादळात कोसळल्याने भात खरेदीसाठी अडचण निर्माण होणार आहे। शेतकरी विनायक सापले यांच्या नुकसान झालेल्या मालमत्तेची प्राथमिक पाहणी केली असता त्यात विनायक सापले यांचे या अवकाळी पाऊस व चक्रीवादळात अंदाजे रक्कम 15 ते 20 लाख इतके नुकसान झाल्याचे निदर्शनास येते। यावेळी लोकिन न्यूज चॅनलशी बोलताना विनायक सापले यांनी सांगितले की शासनाने लवकरात लवकर आम्हा शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मोठ्या प्रमाणात भरीव नुकसान भरपाई शासनाने शेतकऱ्यांना देऊन त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचे काम करावे व त्याचबरोबर वेळेत नुकसान भरपाई देण्याची मागणी विनायक सापले यांनी केली आहे। लोकिनसाठी अंकुश भोईर, शहापूर। काल सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे ग्रामपंचायत हद्दीतील सापलेपाडा येथे चक्रीवादळाचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात होतं। आता आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा अशी भयावह स्थिती होती की खाली असं छोटं बोरीचं झाड सुद्धा या वादळाने उपटून फेकून दिलेलं आहे। इतक्या तीव्रता या वादळाची होती। या वादळात अनेक घरांचं नुकसान झालेलं आहे। त्याचप्रमाणे येथे पंचक्रोशीत सर्व शेतकऱ्यांना एकदम 3-4 वर्षापूर्वी हे गोडाऊन बांधलं होतं, ते माझ्या मालकीचं होतं। हे गोडाऊन भुईसपाट झालेलं आहे। या गोडाऊनमुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे, कारण नेमका आता भात खरेदी हंगाम चालू असतानाच हा गोडाऊन उद्ध्वस्त झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारे ह्या गोडाऊन उद्ध्वस्त झाल्यावर शेतकऱ्यांवरही संकट पडलेलं आहे। या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं आणि शेतकऱ्यांनी आताच जे भात आणलं होतं, आता ते शेतात भात होतं, शेतातून भात खळ्यात आणलंय आणि त्या भाताचंही फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तसेच वाल, हरभरा, मूग, कडधान्य हे रब्बी पीक आमचे शेतकरी घेत असतात आणि सगळ्यांनी ते 15-20 दिवसापूर्वी ते पिकं पेरलेली होती आणि त्यांचंही ह्या पावसात बुडून नुकसान झालेलं आहे। तरी मी शासनाला विनंती करतो की आमच्या शेतकऱ्यांना शेतीचं, भात पिकाचं, रब्बी पिकाचं, त्याचप्रमाणे झालेल्या घरांचं आणि या माझ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या गोडाऊनचं नुकसान भरपाई शासनाने त्वरित पंचनामे करून द्यावी अशी मी या ग्रामपंचायत अल्यानीच्या वतीने शासनाला विनंती करतोय। मी काल सायंकाळी जेव्हा मला कॉल झाला, मी त्याच वेळेस तलाठी मॅडमांना फोन केला। त्यांनी त्वरित कॉल उचलला। त्यांनी सांगितलं गेलं की आपण फोटो काढा आणि त्वरित आम्ही पंचनामे करून घेऊ, ती काही चिंता करायची नाही। तरी पण मी त्यांना पुन्हा एकदा असं सांगतो की आपण ज्याप्रमाणे घरपट्टी शासन घेतोय स्क्वेअर फीटप्रमाणे, पण त्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळत नाही, तरी आपण त्या घराचं व्हॅल्युएशन करून त्या व्हॅल्युएशनप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी अशी मी शासनाला विनंती करतो आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालालाही आणि झालेल्या नुकसानाला भरपाई जास्तीत जास्त प्रमाणात मिळावी अशी विनंती करतो। म्हणजे तहसीलच्या वतीने अजून इथे कोणी आले नाही का? मी तहसीलदार मॅडमांना सकाळी कॉल केला होता, पण त्यांनी काही कॉल रिसीव्ह केला नाही। काही सुट्टीचा दिवस असल्या कारणाने काय असू शकतंय, तरी पण आपत्कालीन व्यवस्थापन मध्ये जरी सुट्टी असली तरी ह्या लोकांनी इथे यायला हवं होतं अशी आम्हाला वाटतंय। सर्वच शेतकरी नाराज आहेत। मला अनेक लोकांचे फोन आले की अजून कोणी पंचनामा करण्यासाठी आलेलं नाही।
मी त्यांना सांगितलं मी येतोय आणि मी तलाठी मॅडमांना फोन केला, तहसीलदार मॅडमांना फोन केला आहे. बघू उद्यापर्यंत पंचनामे करतील अशी खात्री आहे आणि जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळेल अशी आशा व्यक्त करतोय.